लग्नात मांडव नेमकी कशासाठी असतो? मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे हे सांगण्यासाठी असतो. विहीन बाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी? माझ्या मुलीला तुम्ही असंच अलगद सांभाळा हे सांगण्यासाठी. नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेच पिळायची हे नेमकी कशासाठी? माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा हे सांगण्यासाठी. मुलीच्या मागे मामाच उभा राहतो हे नेमके का? मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे. लग्नात वधूवरांनी एकमेकास घास द्यायचा हे कशासाठी? प्रेमाचं हे प्रतीक आहे. तुझ्या माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी. लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी? तुमच्या सुखदुःखात मी आता सोबत आहे. 7 पावलं ही केवळ मर्यादा आहे हे सांगण्यासाठी. तांदळाची अक्षता उधळण कशासाठी? तांदळाची अक्षता याच्यासाठी की तांदूळाचे बीज लावताना आपण एक जागी लावतो, ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते. त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते, तिथेच त्यांचा वंश वाढतो. याची आठवण राहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात, पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि तांदळाची लोंबी ही वाकलेली असते, ती अन्य पिकांच्या लोंबीसारखी ताठ नसते. तसा नम्रपणा मुलीच्या अंगी यावा म्हणून सुद्धा तांदळाच्या अक्षता लग्नात टाकतात. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.